सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई अजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज मातोश्री इथं माजी आमदार सुजित मिंडसेकर, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, पुंडलिक भाऊ जाधव यांनी शिवसेना वाढीसाठी आणि भारताची जनगणना होणार आहे यासाठी शिवसेनेचा एक BLO नियुक्त केला. शासनाच्या कर्मचाऱ्यांवर नजर राहण्याच्या अनुषंगानं आज शिवसेनेच्या मातोश्री इथं बैठक पार पडली. इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागात शिवसेना वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत यासाठी शहरातील मातोश्री इथं आज बैठक पार पडली. राज्यामध्ये पुन्हा जनगणना होणार आहे. तसंच मतदार यादी आणि जनगणनेपासून कुणी वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा जनगणना सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगानं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिवसेनेचा एक पदाधिकारी असावा यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार सुजित मिंडसेकर यांनी सांगितलं, जनगणनेपासून आणि मतदानापासून कोणताही नागरिक वंचित राहिला नाही पाहिजे याचीच खबरदारी म्हणून शिवसेनेनं BLO नेमण्याचं काम सुरू केलंय. त्यामुळं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर येऊन नाव नोंदणी करावी आणि BLOचं काम पूर्ण करावं. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. यावेळी जिल्हा प्रमुख बोलताना म्हणाले, हा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलाय. तळागाळापर्यंत जाऊन जनगणना आणि मतदान नोंदणी अभियान हाती घेतलंय. त्यामुळं शिवसेनेनं कंबर कसून कामाला लागायचं आहे. येणाऱ्या काळात खासदार, आमदार आपलाच असला पाहिजे या अनुषंगानं गाव तिथं शिवसेना, शिवसेना तिथं गाव अशी शिवसेनेची ख्याती होणं अपेक्षित आहे. त्यामुळं येणाऱ्या जनगणना आणि मतदार नोंदणी अभियानामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून काम केलं पाहिजे. कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. या बैठकीला माजी आमदार सुजित मिंडसेकर, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, पुंडलिक भाऊ जाधव आणि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.